नमस्कार शेतकरी बंधूंनो, सोयाबीन भरपूर उत्पादनाची पंचसूत्री सांगितली जाते। त्यामध्ये पहिल्यांदा बियाण्याला सीड ट्रीटमेंट करा, वार्डन एक्स्ट्रा वापरा आणि पेरणीची पद्धत थोडी बदलली पाहिजे। पेरणीची पद्धत इथे एक वेगळी केली आहे। इथं सरी आणि वरंबा केलेला आहे। सरीवर टोकन पद्धतीने पेरणी केलेली आहे। इथे एकरी 18 किलो बियाणं वापरलेलं आहे। सरी आहे आणि वरंबा आहे। वरंब्यावरती 2 ओळी टोकन केलेले आहेत। त्याची लागण पहा, एका झाडाला कमीत कमी 80-85 शेंगा आहेत। 120-150 पर्यंत आहेत। पुढे मध्ये चिखल असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही, पण इथं कुठलाच रोग नाही, बुरशीजन्य रोग नाही, मुळीवरचा रोग नाही। आणि याच्यासाठी बुरशी कंट्रोल करणं गरजेचं आहे। बुरशी ही आपल्याला बियाण्यापासून बीज प्रक्रियेपासून कंट्रोल करणे, पुन्हा 2-3 जे स्प्रे होतील त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये बुरशीनाशकांचा वापर करणं अत्यावश्यक झालंय। कारण तर बुरशीजन्य रोगाचा भस्मासूर लातूर जिल्हा आणि परिसरातील सगळ्या सोयाबीन पिकाला खातो की काय अशी भीती असताना बुरशीनाशकाचा वापर गरजेचा। बुरशीनाशकामध्ये झॉकजीट आहे, ट्रायकलर आहे, बेसलाइन आहे, अशा पद्धतीचे बुरशीनाशक कंपल्सरी वापरावेत आणि या बुरशीनाशकाचा वापर करावा। पेरणीची पद्धत अशा पद्धतीची अवलंबावी आणि बुरशीनाशक आहेत, कीटकनाशक तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता। इतक्या गोष्टी जर केलात आणि याच्यामध्ये वेळेवर स्प्रे करणे या गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा एक विषय की जेव्हा फुल अवस्थेमध्ये आपलं पीक येतं तेव्हा मायक्रोन्यूट्रिएंटचे एक स्प्रे कंपल्सरी ठेवा आणि उत्पन्न भरपूर घ्या। बेस्ट ॲग्रो तर तुमच्या सोबतीला आहेच।